नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे सकाळची, वाजलेले आहेत 10:30 हां, आणि पावसाचा धुमाकूळ। तुमच्याकडे पाऊस आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा। मुंबईमध्ये आमच्या घाटकोपर येथे सकाळपासून म्हणजे रात्रीपासूनच आहे, पण सकाळी उठल्यापासून तर चालूच आहे पाऊस। आणि माझ्या नारळाचं झाड तुटलं का काय कळलं ना, बघायला जायला पाहिजे। तर पोराचं चाललंय फिरायला घेऊन चल। हे बघा, या पोराला आता खरंच कुठं फिरायला घेऊन जायचं पावसामध्ये। रेनकोट घालू, रेनकोट गार्डन मध्ये फिर नाही तर गपचूप। सगळं पसारा पडलाय आमचा इथं, आणि हा येतोय मला सारखा आणि असं डुसक्या देतोय। डुसक्या आहे बघा, आता कसा हाताला डुसकी देईल ते बघा। हा चल उठ 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 म्हणतो, उठ 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 उठ। पप्पू दे, चले पप्पू दे, मग पप्पू दे। इकलची पण दे, इकलच्या गालाची नाही द्यायची, एकच गालाची पप्पू असते का। चल जा बघ, मम्मी तुला पप्पू, तू मला पप्पू दिले, मम्मी तुला फिरायला नेणार नेणार नेणार। मस्त मस्त आहे बरं का पप्पी, म्हणजे बाबलीची गोलू गोलू पप्पू आहे। हा माझा पेलवान आहे, पेलवान तो पेलवान। पेलवानला जायचंय फिरायला, पण आता बाहेर कुठं फिरायला जायचं नसतं आहे ना। पावसातून कुठून येऊयाला फिरायला। बघा कसा कोकू पडतो। कोण नाही येणार पावसातून फिरायला? कोण जातं? तुम्ही जाता पावसातून फिरायला? नाही जात ना कोण, सगळे घरात आहेत की नाही? हे येड्याला सांगा। हे बघा, हा बघा, आता एकटाच जाईल, परत येईल माग। हे उठ, मला धक्का दिला मी, पडली ना तुला मार खाशील। टायगर पडली, अरे टायगर कुत्र्या। हा बघा, अरे माझा आरामी झालाय ना कुत्ता। कुत्ता नाही राहिला, कुत्ता नाही राहिला, हल्ले हरामी कुत्ता झालेला आहे, शांडा कुत्ता झालेला आहे बघा। बघा ना कशी त्याची आयडिया, बघा ना कशी आहे। तोंडाने मला असं देते, कान पडत द्या द्या, कान पडत। दात तोडू, कसं की दात तोडू। अरे टायगर, आता मी एका अंगावर अशी बसले इकडे गपचूप, येऊन मला तिकडून धक्का देतोय आणि मी पडली ना, मग तुझ्याकडे मी बघते बघते, सुमितलं नाव सांगते ते बघ। जा बघ किती वारा सुटलाय, वादळ वारा सुटले, वादळ वारा जायचं नाही आपण, जाऊ नाही तर खाली पडू। हा ते बघ वरती बघ, वरून पडल ते कवर, गाडीचं कवर आहे ना आपल्या इथं। ये इकडून आपण पाऊस बघूया। आता बघा पाऊस झाला, थोडा झूम करून दाखवते तुम्हाला। दिसतंय? एवढं दाखवते तेवढंच बघा, जास्त काही दिसत नाही। इथून सगळी झोपडपट्टी दिसते आमच्या इथून। बघा पोरगा लगेच आला बघायला। आंब्याची झाडं बघा कशी पळून गेली, एकमेकांच्या अंगावर झोपली तशी बिचारी। प्रोटेक्शन करतायत स्वतःच। हा नारळ आहे ना, हा नारळाची थोडी भीती वाटते, कारण या नारळाला कसं झालेलं माहितीये का तुम्हाला? या नारळाची मी कहाणी सांगते। हा थांब बाबुडी, येऊ नको, तिथेच थांब, तिथेच थांब। माझं सोनं लय शान आहे, हे बघ तिथेच थांबायचं। हा मी आले लगेच। हा आई इथं बघा, ही नारळ आहेत, हे बघा छोटी छोटी नारळ पडली, दिसतायत? ही नारळावरून कावळे पाडतायत। या नारळाचं बघा, इथून बघा, हा जो त्याचा खोड आहे ना, तो कसा इकडे 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 इकडून पुढं पुढं इथून निमुळता होत गेलेला आहे। इथून निमुळता का झाला माहिती का? कारण मी त्याची इथून कटिंग केलेली 1 वर्ष, कारण तो इकडून असा त्याचा झोप चाललेला होता ना, म्हणून मी त्याची इथून कटिंग केली, तर तो तिथून पुन्हा नवीन आला आणि वरती बघा असं वाढला। आता अजून त्याला नारळी लागली नाहीत, पण भीती वाटते हा झोप त्याचा पावसातून पडतोय का काय त्या साईडला कुठे, असं भीती वाटते। त्याच्यासाठी मला इथे ना असं वंधोरा करायचा होता गोल असं, त्याला काय बोलतात ते, पारा काय बोलतात ना तसं। त्या दिवशी टायगरनी बघा हे माझं याचं झाड तोडलं शेवटी। तेवढं मोठं झालेलं ते झाड सीताफळचं, तोडून टाकलं पोरांनी, तिकडे गेला आणि तोडलं। इथं खत ठेवलेलं आहे, ते खत आहे ना आपल्याला टाकायचं, त्या गोणीतलं आणलेलं सगळ्या झाडांना टाकायचं। आता पावसाने सगळं धुवून जाईल। या नारळीला बघा मस्त नारळ लागलीत, पण काय कावळे ठेवत नाहीत, कावळे नुसते खाली पाडून पाडून टाकतायत। केवढा बार आलेला तो, कावळे हरामी आहेत ना,
ठेवत नाहीत असं झाले. इथे बघा मस्तपैकी मशरूम आलेत आमच्या इथे झाडाला आहे बघा. पावसामध्ये आता आहे ना, पण हे कोण खात नाही आमच्या घरात. मी एकटीच खाते, मला आवडतात. म्हणतात की नाही कुत्रे त्याच्यावरती सू करून जातात असे बोलतात, ते आपण खायचं नाही असं थोडीच असतं. कुत्र्यांनी सू केलेली पर कधी झाडं येतात काय? पण काय लोकांचे म्हणणं झालेलं आहे ते झाडाला चिटकून येते कोणत्याही आहे ना ताकुडी. आणि आता तुला कुठं जायचंय बाळा? चल मला दाखव आता. हां चला. हां नको हात पकडूस माझा, लय मोठा हात पकडायला लागलास. हां आले, चल आले. चला थांब जरा, अंधार झाला इथं. सगळ्या घरात बघ किती अंधार आहे. उघड दरवाजा, चल उघड. उघडले नाटकं करू नकोस. कुठं येतोय? कुठं जायचं? चला येते फिरायला. तुला पाऊस आला तर, पाऊस आला तर काय करायचं? वाण्याच्या इथं थांबायचं बाबा एवढ्या पावसातून. कुठं आता? जर पाऊस आला तर कुठं थांबू ते सांग मला. जागा दाखवशील ना? चला आज टायगरला आणि ते मैदानातून फिरून जरासा. चल म्हणतो पोचला खाली. चला 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 आता निघालास तर चल. तिकडे तू करू नकोस. हा कुठे जाऊ? पावसामध्ये या फावडीला ना. ए ए ए ए ए चल उतर उतर. टायगर खाली उतर. टायगर आला बघ, टायगर आपला. जाऊ दे. नाही उतर उतर. चल गाडी जवळ, चल गाडी जवळ. डायरेक्ट गाडी जवळ चल. चल थोडी कलिया. तू कुठं होतास? कुठं होतास? कुठं होता? कुठं गेला? हा चला चला. भागो भागो. काळू त्याला चालू द्या. गप्पा नाटकं करू नको. चल चल. चाबी नाही आणले, गाडीत नाही बसायचंय. लगेच मोठा वाज घेतोय. तुझी काय नाटक आहेत रे? तुझी काय नाटक आहेत? हा काय आहे हे? काय कपडे घाण कर माझे सगळं आलास ना आता लोळून घाणीतून. काय चला इकडे बघू टायगर आपण. या झाड बघूया आपण. वा मस्त आहे बघा. बदामाचं झाड चांगलं फुटले छान. त्याला आता हे झाले, ग्रोथ चांगली व्हायला लागली. नुसतं बघा ह्याला आनंद बघायचा. आनंद बघा. हा खचखुजलीचा आनंद बघायला लय फटके द्या. मारू याला टायगर मी. अरे कपड्यांना सगळं अंक पुसतोय माझ्या. मॅक्सीला लय मार खाशील तू. चाल ना. तुला बांधून ठेवील ना मी अशी आहे बघा. मला किती वैताग दिलाय. टायगर याला मार रे जरा. मार याला फटका दे जरा. चाल निघ निघ तिकडं निघ. या इकडे या. सगळे हात घाण करून टाकले माझे. टायगरची गादी वा वा छान आहे. हा सगळं सगळं त्याला हे समजायला लागले. ए बाबल्या पाऊस आली. चला चला तिकडे चल. तिकडे तिकडं तिकडे चल झाडामध्ये. हा गाडी चाळायला गाडीची चावी आणले काय? गाडीचा वास घेतोय. चल तिकडे चल. पाऊस आला. इकडून ये, इकडून ये. गार्डन मधून ये. इकडून या. अरे इकडे चल. आला 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 आला. जोरात आला जोरात आला जोरात आला. भागो भागो. बोललेली ना पाऊस येईल. आता हे हांडे कोणी आणलेत विकायला? हा म्हाताऱ्या तुला हांडे कमी पडले? हांडे बिंडे विकायला लागलात घरातले काय? बरं झालं. असं एक काम कर, मी हांडे घेतो हातात. माझा एक फोटो काढ. फोटो कशाला? व्हिडिओ चालू आहे.
म्हणजे हांड आता चोर समजला हांडे विकणारा. आणि मग चांगलंच झालं का? अरे त्या कुत्र्या का भुकतायत? तो पोरगा माझा इकडे यांना काय झालंय त्रास? हा बघ याला बघ किती मस्ती आहे. टायगर जा त्यांना पकड जा जा. याची काय नाटक याची काय नाटक आहेत? काय आहे? कालू कालू चल तिकडं भुकून भुकून त्या म्हाताऱ्याचे कान बधीर केले असतील. टायगर बसायला पण जागा नाही. आता चल घरी भिजलायस तू. हा ना चल चल पाऊस यायला लागला. चल भागू 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 चल लवकर चल भिजली मी. चल लवकर सरळ चल 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 इकडं जा. तुम्ही नाही येत मी नाही येत. पळ पळ निघ लवकर नुसता. नाही तर काय नुसता गोंधळ उठवतात. तो बिचारा चालतोय यांना काय त्रास होतो काय माहिती मेल्यांना. काय नवीन रोज येतोय जातोय तरी भुकत राहतात. चाल चाल बघ एका जागी इथंच एवढा भिजलाय. बघा किती भिजला वर्गा. आता पुसायला पाहिजे आता. हे बाबा हे बघा मी किती भिजली आणि माझा कॅमेरा पण भिजलाय पूर्ण. हे बघा एवढ्या पावसातून त्या पोरांनी मला नेला आणि आता बघा मॅक्सीला फुकतोय बघा आहे ना. मॅक्सीला येतोय अंग पुसायला. सो ठीक आहे चला. बाहेर गेलं ना की असा कालवा उठवतात ना हे कुत्री सगळी. हे 2-3 फिमेल डॉग आहेत ना त्या टायगरच्या उड्या एवढा टायगरला भुकत राहतात की विचारू नका. टायगर त्यांना काही करत नाही बिचारा गप्प झालत येतो. त्यांना अजिबात त्रास करत नाही. पण त्यांना किती मस्ती आहे बघितलीत ना असं आहे. तर चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता पावसा पाण्यातून कुठे जायचं तर घरातल्या घरातच आपलं टायगरला इथल्या इथंच आपलं जरासं फिरून आणूया म्हटलं. जायचं आहे अजून भरपूर ठिकाणी घेऊन बऱ्याच ठिकाणी घेऊन जायचं. भरपूर नाही बऱ्याच ठिकाणी टायगरला घेऊन जाणार आहोत. बघू पाऊस थोडं जसं जसं उघडेल तसं तसं जाईल मी नक्की जाणार. चला बाय.